नमस्कार मंडळी, मी दुष्यंत तांडेल तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि मी आज चाललो आहे राईडला. आणि आपले जे MH1 रायडर्स आहेत इथे त्यांच्यासोबत मी आज राईडला जाणार आहे. इथे आहे आदित्य, दिसत नाही लाईट नसल्यामुळे. आणि अजून एक रायडर आहे आमचा टॉम. आलेला आला 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 कुठे आहे, दिसत नाही तो. लाईट गेल्यावर दिसत नाही. एक्सपल्सवर आहे भाऊ, आमचे मेन रायडर आहेत, गेअर अप करत आहेत. चला मग आता मी इथं फ्यूल अप केलेलं आहे, फक्त यांना आता फ्यूल अप करायचं आहे. तर पुढे आता कुठे थांबतील का माहीत नाही. आणि यांच्यासोबत माझी ही पहिला राईड आहे, तर बघूया कसं काय. आणि मी माझ्या परत एकदा हँडटॉकवर आहे. आणि कुठल्या रे, ही पल्सर आहे ना कुठली, AS200. हां, आणि आहे ड्यूक 390. चला मग आता मंदार गेअरअप करतोय, आपण पण थोडा गेअरअप करूया आणि निघूया लवकरच. कारण निघणार होते 6 वाजता, आता 6:10 झालेले आहेत. कॅमेरामॅन डन बोललाय. काय काय एक्सपल्स माझी एक्सपल्स मारतोय. एवढी टाकला तुला गाडी पाहिजे. ये सेट है भाई, सेट. अरे मैं, अरे आईफोन. अरे उसका बाइक देख कौन सा है, देख ये वाला रेड वाला बाइक दिख रहा है, ये रेड वाला स्कूटी है मेरे पास. सबसे ज्यादा गेयर अप वही है. देख गेयर किसने डाला है सबसे, देख देख ये पीछे वाला भी सेट है, पीछे वाला देख, पीछे वाला. हाँ बराबर ना. आज लगाना पड़ता है ना. तूने नहीं लगाया क्यों, तूने क्यों नहीं लगाया. चाहिए तेरे को, चाहिए लगाएगा तू. ये दे चॉकलेट है, लगा. बस खुश ना, कुछ ना. और क्या चाहिए तेरे को, चाय पीना तेरे को. हाँ चल आजा चाय. आता आपला टी ब्रेक झालेला आहे. आता कुठे थांबणार आपण परत, आता कुठे थांबायचं, खंडाळाला ब्रिजवर. तर चला आता इथून टी ब्रेक घेऊन झालेला आपला. तर आता आपण पुढे थांबूया डायरेक्ट खंडाळाला, जिथे ब्रिजवर जेव्हा मी लास्ट टाइम एक ब्लॉग केलेला तेव्हा तुम्ही बघितलं असेल, जिथे मी बोलत होतो तिथे आता आपण डायरेक्टली भेटूया. तर मित्रांनो, अशा थोड्याशा राईड नंतर आम्ही आता पोचलेलो आहोत खंडाळाला. तुम्ही बघू शकतात इथे सध्या तरी कोरा ही कोरा आहे. आमचा एक रायडर पाठी राहिला सध्या. एक रायडर हां, तर सध्या काय झालं की घाटामध्ये खूप ट्रॅफिक होती, त्यामुळे खूप कारचे होते ना, ते कच प्लेट वगैरे सगळं उडाले. तर त्यामुळे कसं आम्हाला सुद्धा ट्रॅफिक भेटलं, कारण सगळं तिकडे गाड्या वगैरे थांबत होते त्यासाठी. तर आता आम्ही मेन रायडरची वाट बघतात आहेत, तो म्हणजे आमचा टॉम. आणि इथून दिसलेला आहे आपल्याला टॉम. आला आला आमचा मेन रायडर. सर रिम बरोबर आहे की बघून घे, गाडी चढली भाई. मी पण वाचलेला, विचार पाठी आला माझ्या पाठी गाडीचा. मी अरे याला विचार मी कसा वाचला, मी पण लय बेकार वाचला. कशी डायरेक्ट गाडी बाजूला काढली. तुम्हाला एक गोष्ट सांगायचं विसरलो, ते म्हणजे आमच्या MH रायडरमध्ये अजून एक नवीन ब्लॉगर आलेला आहे. चॅनलचं नाव काय ठेवलं, हितेन भाई. काय ठेवणार आहे मग. हो कडक हॉट व्हील्स एक नंबर. ही गाडी ना फक्त एकच मॉडिफाय करू शकतो. पहिला ब्लॉग कधी येणार, कधी याचा ब्लॉग येणार की नाही राईडचा. जरा जोरात बोल, आवाज नाही येणार. काय येणार. तर मित्रांनो, आज इंडिपेंडन्स डे आहे. बघा सगळेजण रायडर्स राईडला चाललेले आहेत. तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठी. नशीब घाटात गाडी बंद पडलीच नाही. बंद पडली आणि समोरच मॅकॅनिक आहे, त्यासाठीच बंद पडली.
मित्रांनो, सध्या आम्ही रस्ता शोधत शोधत गुगल मॅपच्या भरोश्यावर एका अशा ठिकाणी आले आहेत, पण चांगलं वाटतं. हे बघा, एकदम मस्त वाटते ते प्लेस. पण आम्हाला जिथे जायचं आहे तिथूनचा हा रस्ता नाही आहे ॲक्च्युली, आणि गुगल मॅप आम्हाला वेगळाच रस्ता दाखवतो आहे. तर आम्ही रस्ता शोधतात आहेत, नक्की कुठून रस्ता आहे ते समजत नाही. सध्या आम्हाला रस्ता भेटत नाही आहे. हां, सध्या आम्हाला पावना लेकला जायचा रस्ता भेटत नाही आहे, त्यासाठी आम्ही आलेलो. आता एक जण तिथून चाललेला आहे, हा बघा. तर आम्ही ज्या रस्त्याने आलेलो त्याच रस्त्याने वाटते की परत जावं लागणार आहे. आता पुढे बघूया काय होते आणि रस्ता किती वाजता भेटतो, कारण आत्ता 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो घरातून 6 वाजता. अजून आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलेलो पण नाही आहेत. बघूया किती टाईम लागतो अजून. तर मित्रांनो, सध्या आम्हाला रस्तासुद्धा भेटला आहे पावना लेकला जायचा, आणि तो दुधीवारे खिंड करून एक जागा आहे, जिथून 2 डोंगरांच्या मधून एक रोड जातो. आपण जरा फोटोज व्हिडिओज वगैरे ते काढूया. हे बघा, हा असा इथून पॅच येतो आणि हा 2 डोंगरांच्या मध्ये हा रस्ता आहे. आणि आम्ही बाईक लावल्यात म्हणून इथे ट्रॅफिक जाम झालेला आहे. तर मंडळी, फायनली आम्ही पोचलेलो आमच्या लोकेशनला. पण सध्या आम्ही ज्यासाठी आलेलो, म्हणजेच की मंदार भाऊनी सांगितलेलं इथे वॉटरफॉलला आपण जाऊया. मी तुम्हाला स्टार्टिंगला पण सांगायला विसरलो, पण आता वॉटरफॉल आहे पण पाणी नसल्यामुळे, म्हणजे पाऊस नसल्यामुळे वॉटरफॉल बंद आहे. म्हणजे बंद चालूच आहे पण तरीसुद्धा. पण इथून येताना नजारे एक नंबर होते. सध्या मी जे नजारे नाही दाखवू शकलो, तुम्ही माझ्या पाठी बघू शकतात. तर तुम्ही पाठीचे माझ्या बघतायत ना, याच्याशिवाय जास्त नजारे खूप जास्त नजारे मी बघितले. असं मी ना आज मोटो ब्लॉगिंग खूप मिस केली. बोलतात ना की आज माझ्याकडे कॅमेरा असला असता ना, तुम्हाला 101 नजारे दाखवले असते. मी आज खूप नजारे असे मिस केले. असं खूप मन करत होतं की मोटो ब्लॉगिंग केलं पाहिजे होतं, आज मोटो ब्लॉगिंग केलं पाहिजे होतं. तर मित्रांनो, जर तुम्हाला महाराष्ट्र फिरायचं असेल तर मान्सूनमध्ये तुम्हाला फिरणं गरजेचं आहे, कारण मान्सूनमध्येच तुम्हाला महाराष्ट्राचा नैसर्गिक नजारे बघायला भेटतात. आणि असे काही प्लेस ते तुम्हाला मान्सूनमध्येच एकदम छान वाटतात. तर नॉर्मल डेजला पण तुम्ही येऊ शकतात, पण मान्सूनमध्ये जी ग्रीनरी असते डोंगराळ भागामध्ये, सगळ्या भागांमध्ये, ती तुम्हाला त्याच वेळी बघायला भेटणार. त्यानंतर किंवा त्याआधी कधीच बघायला भेटणार नाही. तर तुम्ही बघू शकता, ही सध्या पावना लेक आहे. इथे सध्या कॅम्पिंगचं वगैरे असतं. पण सांगतो ना की काय बोलतात की येताना असे नजारे बघितले ना, खूप भारी, म्हणजे खूप भारी होते. आणि बघूया आता कसं काय. आता आपण वॉटरफॉलला आलेलो, तर वॉटरफॉल तर इकडे नाही आहे. बघूया थोडंफार इथे कुठली तरी एक प्लेस फाइंड आउट करूया आणि मग तिथे थोडा टाईम स्पेंड करूया आणि मग निघून जाऊया 10-15 मिनिटांनी. सध्या आपले सगळे बाईक्स आपण इकडे लावलेले आहेत. हे बघा, आमचे व्लॉगच बनवत नाहीत. का लाजतो भाई एवढा, का लाजतोय मग? नको रे लाजू, काय नाही होणार भाई, बघणारे बघतील. आता बघूया, अजून एक प्लेस कुठेतरी शोधूया आणि तिथे थोडं राहूया. असं वाटतं की खूप काही मिस करतोय मी आज. खरंच मोठं व्लॉगिंग मिस करतोय मी. माझा जो बर्नर होता तो सुद्धा नाही आणला. तर तो बर्नर आणलाच नाही, ते मस्त मॅगी बनवून खाली असती भाई. शेट यार, खरंच खूप म्हणजे खूप जास्त मिस करतोय खूप काही गोष्टी. असं घेऊन असं घ्यायचं ना? नाही नाही, असं उलटा डाव. पाठी पहिला पाठचं पकड. असं असं मग असं इझी आहे. आता मी बघतो. हाय गाईज, माझं नाव आहे मंदार विंसन आकरे आणि मी सध्या आता आलोय पावना लेकला. तुम्हाला दाखवतो मी आता माझा व्ह्यू पावना लेक. हे माझे सगळे मित्र सगळे कंटाळलेत, हे सगळे सुस्तले सगळे. ट्रॅफिक खूप होती ना, त्यामुळे त्यांना थोडासा थकवा झालाय. काय नाही,
एक्सपिरियन्स थोडा कमी असल्यामुळे त्याचा असं होतो. आणि तुम्हाला मी पाठचा आता व्ह्यू दाखवतो पावना लेक. तुम्ही जरा बघा जरा. हे बघा वॉट अ व्ह्यू यार. वॉटरफॉल बघा आमचा आता दिसत नाहीत नंतर मग दाखवतो थोड्या वेळाने. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली राईड संपलेली आहे. भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.